आणि नमस्कार. भावशेखर आपला आजचा विषय इरावतीबाई कर्वे यांचं पुस्तक परिपूर्ती. देशमुख आणि कंपनीनं प्रकाशित केलेलं हे पुस्तक 139 पानी. या पुस्तकाची किंमत 200 रुपये आहे. आणि म्हणून नव्हे पण एकंदरीतच आजचा भावशेखरचा विषय इरावतीबाई कर्वे यांनी लिहिलेलं परिपूर्ती हे पुस्तक. हा विषय घ्यायची कारण दोन. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1949 साली प्रसिद्ध झाली. म्हणजे 2024 हे वर्ष असं आहे की ज्या वर्षी इरावतीबाई कर्व्यांचं हे पुस्तक प्रकाशित होणं या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. अलीकडेच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि एखादी भाषा जेव्हा अभिजात ठरते त्यावेळेला त्याच्यामध्ये एक सकस साहित्याची परंपरा किती जुनी आहे असं बघण्याचा एक निकष असतो. आणि हा निकष केवळ ती भाषेचा अभिजात असा दर्जा तिला प्राप्त होताना असतो अशातला भाग नाही, तर ती भाषा जोपर्यंत अभिजात मानली जाते तोपर्यंत हा दर्जा टिकला जातो. आणि सहज असं मनामध्ये आलं की असं कोणतं जुनं पुस्तक या निकषावरती पटकन आपल्या मनामध्ये येईल, आणि साहजिक त्यातलं पहिलं पुस्तक इरावतीबाई कर्व्यांचं परिपूर्ती हे होतं. मी म्हटलं तसं 1949 साली म्हणजे बरोबर 75 वर्षापूर्वी याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली होती. या आवृत्तीच्या संबंधामध्ये किंवा या पुस्तकाच्या संबंधामध्ये जेव्हा भावशेखर हा विषय घ्यायचा ठरलं त्यावेळेला मी पुन्हा एकदा पहिल्यापासून शेवटपर्यंत असं हे पुस्तक वाचलं. कारण हे पुस्तक अगदी पहिल्यांदा मी माझ्या कॉलेजच्या दिवसात वाचल्याचं मला आठवतं. मग आज ही नवीन आवृत्ती जी 19वी आवृत्ती आहे जी 2024 साली प्रकाशित झाली आहे, ती वाचताना असं लक्षात आलं की या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1949 साली म्हणजे 75 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाली होती. 5वी आवृत्ती 1965, 10वी आवृत्ती 1990, 15वी आवृत्ती 2009, 16वी आवृत्ती 2011, 17वी आवृत्ती 2018 आणि 18वी आवृत्ती 2019 आणि 19वी आवृत्ती 2024 साली प्रसिद्ध झाली आहे. जे माझ्यासारखे 10वी SSC झाली आहेत तुम्हाला आठवत असेल की आपल्याला इरावतीबाई कर्व्यांचा परिपूर्ती नावाचा एक धडा होता आणि त्या धड्यामध्ये असं लिहिलं होतं की इरावतीबाई एका कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणा वक्ता म्हणून गेलेले असतात आणि तिथे त्यांची ओळख करून दिलेली असते. ती ओळख करून देणारी व्यक्ती इरावतीबाईंची ओळख करून देण्याच्या मिशानं बराच वेळ बोलत असते. असं बोलत असते म्हणून काही फार मोठा अभ्यासपूर्ण तपशीलवार असा ती इरावतीबाईंचा परिचय करून देत असते अशातला भाग नाही. ती त्यांच्या सासऱ्यांविषयी, नवऱ्यांविषयी, त्यांच्या एकंदरीतच कार्याविषयी असं बोलत असते. पण ते इतकं वरवरचं असतं की केवळ सभाशास्त्राचा संकेत बिघडू नये म्हणून इरावतीबाई अत्यंत अनिच्छेने ऐकतात असा संपूर्ण स्वरामध्ये हा धडा येतो. परंतु ती व्यक्ती ह्या इरावतीबाईंचा परिचय करून देत असते त्यावेळेला इरावतीबाईंच्या मनामध्ये असं सारखं येत राहतं की केवळ ही व्यक्ती कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता त्याविषयी फार मोठी आस्था न दाखवता अत्यंत वरवरचं बोलतेय इतकंच त्यांच्या मनामध्ये नसतं. पण ही ओळख सुरू झाल्यापासून नंतरही काही दिवस इरावतीबाईंना असं वाटत असतं ते जी काही व्यक्ती बोलली ते अत्यंत अपूर्ण आहे. आणि मग एकाच दिवशी संध्याकाळी बाहेर अंधार पडलेला असताना इरावतीबाई आपली बाहेरची कामं उरकून घरी येत असतात. त्या अधमुऱ्या अंधारामध्ये बाईंच्या घराच्या कोपऱ्यावरती काही तरुण मुलं उभी असतात आणि इरावतीबाई त्यांना क्रॉस करून जेव्हा पुढे होतात तेव्हा ती मुलं आपापसात बोलताना पटकन मोठं म्हणतात, अरे ती व्यक्ती गेली ना, ती आपल्या कर्व्याची आई. आणि ती आपली कर्व्याची आई हे म्हणल्यानंतर इरावतीबाई म्हणतात, हा ही माझ्या परिचयाची परिपूर्ती होती असा तो धडा होता. ते म्हणायला पाहू जाता त्या एका प्रसंगाचं, ते एका व्यक्तीचं, ते एका परिचयाचं वर्णन होतं. मुळातच मीही अलीकडच्या काळामध्ये बरेचदा भाषणं करत असतो, त्यामुळे परिचय करून देणारे काय भन्नाट परिचय करून देतात ह्याची तर आठवण किंवा स्मरण मला आहे. तो कदाचित एक स्वतंत्र मोठा आणि वेगळा विषय होईल, ही गोष्ट वेगळी. परंतु म्हणून कुठेतरी ते परिपूर्ती हे शब्द लक्षात राहिले होते ही गोष्ट खरी. आणि आज हे पुस्तक पुन्हा एकदा परिचयाला घेण्याचं दुसरं कारण असं की अगदी अलीकडे आपल्याकडे नवरात्र साजरं झालं, दसरा साजरा झाला, आता दिवाळीची चाहूल लागते. आणि आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये नवरात्र म्हणलं की त्या निमित्ताने नवरंग, वेगवेगळ्या नवदुर्गांचे सत्कार अशा गोष्टी होत असतात.
माझे तर एक परिचित मित्र गमतीने असं म्हणले की अहो या बायका आपापसात नवरात्रीच्या निमित्ताने इतका सत्कार समारंभ स्वतःच करून घेत असतात, आपणही पुरुषांनी असं एखादं काहीतरी वेगळ्या प्रकारचे उत्सव सुरू केले पाहिजेत. परंतु आज ज्या वेगळ्या पद्धतीनं या दुर्गांकडे पाहिलं जातं, असं या काळामध्येच असं नव्हे तर एकंदरीतच आपल्या भागातल्या आपल्या देशातल्या दुर्गांकडे पाहण्याची सुरुवात मला असं वाटतं की या इरावतीबाईंच्या परिपूर्ती या पुस्तकापासून झाली असावी. म्हणजे परिपूर्ती पुस्तक हे मुळात प्रकाशित झालं 1949 साली. त्याच्यामध्ये हा लेख आला म्हणजे त्याच्या आधीच्या काळामध्ये तो लेख लिहिला गेलाय. त्याच्या आधीच्या काळात तो लेख लिहिला गेलाय याचा अर्थ तो लेख लिहिण्याच्या आधीच्या काळामध्ये दुर्गाबाईंनी इरावतीबाईंनी या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण केलंय आणि मग ते त्यांच्या मनामध्ये घोळत घोळत कुठेतरी त्यांच्या शब्दामध्ये आलाय. या पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये तो मुळातच या पुस्तकातल्या एका लेखाचा भाग आहे. इरावतीबाई असं म्हणतात, महाराष्ट्रात फिरता फिरता अशा किती गौराया मी पाहिल्यात, किती कष्ट करतात, किती अधिकार गाजवतात. गौरीचा लाडीकपणा, गौरीचा भोळेपणा, गौरीचा प्रेमळपणा सगळं त्यांच्यात दिसून येतं. ती हिमालयाची मुलगी तर या सह्याद्रीच्या माहेरवाशिणी, वन्य राकट पण प्रेमळ, आपल्या तापट रानटी भावांना सांभाळणाऱ्या, आपल्या रागीट नवऱ्यांना ताळ्यावर आणणाऱ्या, भोळ्या सदाशिवांच्या डोक्यावर बसलेल्या अशा पार्वत्या सर्व जातीत सर्व महाराष्ट्रभर दिसतात. त्यांना उत्तरेकडील सुसंस्कृत रुबाबी नबाबी बोलणं चालणं माहित नसेल, त्यांच्या हास्यात नाजूकपणा नसेल, त्यांच्या जिभेच्या रासवटपणात प्रेमाचा ओलावा कोणाला दिसत नसेल तर ते पाहणाऱ्यांचं दुर्दैव. म्हणजे एकंदरीतच अशा आशयातनं लिहित जाणार अशी ही ती एक अनुभवांची परिपूर्तता, म्हणून या पुस्तकाचं नाव परिपूर्ती आहे का याचा विचार केला पाहिजे. आणि हे पुस्तक जाणवत असताना पहिल्यांदा असं लक्षात येतं की एकंदरीतच कालिदास आणि महाभारत हे दोन विषय म्हणजे इरावतीबाईंचे प्राणवायू असावेत. मग त्या ललित लेख असू देत किंवा समाजशास्त्रीय लेख असू देत, त्यांना संदर्भ शोधावे लागत नाहीत. संधी मिळताच त्यांचा कुठेतरी कालिदास आणि महाभारत येतो, तेवढ्यासाठी युगांतपर्यंत वाट पाहायची वेळ येत नाही. याचं पदोपदी प्रत्यंतर परिपूर्ती या इरावतीबाईंच्या पुस्तकामध्ये येतं. या पुस्तकामध्ये तसं पाहायला गेलं तर एकूण 18 लेख आहेत. प्रेमाची रीत, वेड लागलेलं घर, जन्मांतरीची भेट, स्त्री आणि संस्कृती, बीजक्षेत्र, मारी कुट्टी, गौराई, एकेश्वरी पंथाचा विजय, जुळी मुलं, स्त्री राज्य, मराठ्यांचा मठ्ठपणा, महार आणि महाराष्ट्र, दिक्काल, नवकलेवर, एक प्रयोग, सुप्त इच्छा, वाटचाल आणि परिपूर्ती. अगदी खरं सांगतो, केवळ नवरात्र म्हणून या पुस्तकाला यंदा 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून एवढ्या करता हे पुस्तक मी आज भावशेखर मध्ये घेतलं नाही. परिपूर्ती म्हटलं ना की मला हे पुस्तक पहिल्यांदा वाचल्यापासून आजपर्यंत पटकन आठवणाऱ्या दोन गोष्टी, ते म्हणजे या बाबतीत या वेळेला आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांकडे इरावतीबाई किती वेगळ्या नजरेनं पाहतात ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकंदरीतच दोन वेगवेगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्राची येणारी व्याख्या. या 18 लेखांपैकी एका लेखामध्ये महार आणि महाराष्ट्र या लेखामध्ये इरावतीबाई असं म्हणतात की महार जिथपर्यंत पोचला तिथपर्यंत महाराष्ट्र पोचला. म्हणजे जिथं महार तिथे महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची एक वेगळीच व्याख्या महार आणि महाराष्ट्र मध्ये करतात. आणि लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की महार हा विषय आपल्याकडे जातीवाचक शब्द म्हणून वापरला जातो, पण त्याची भाववाचकता इरावतीबाई अत्यंत समर्थपणाने या लेखामध्ये दाखवून देतात. आणि असाच एक वेगळा लेख या पुस्तकामध्ये आहे आणि तो म्हणजे वाटचाल. या पुस्तकामधला वाटचाल हा लेख इरावतीबाई अनेक वर्ष वारीला जात असत. त्या पंढरीच्या वारीमध्ये आलेल्या अनुभवांचं शब्दांकन करणारा असा लेख आहे. आणि या लेखामध्ये इरावतीबाई महाराष्ट्राची दुसरी व्याख्या करतात. इरावतीबाई म्हणतात, ज्या देशातील लोक वारीला येतात तो देश महाराष्ट्र. म्हणजे मगाशी म्हणल्या जिथपर्यंत महार पोचला तिथपर्यंत महाराष्ट्र. आता असं म्हणतात, ज्या देशातले लोक वारीला येतात तो महाराष्ट्र. लक्षात घ्या, हे वाक्य गमतीच आहे. इथं राज्य हा शब्द वापरलेला नाही, देश हा शब्द वापरलाय. कारण आत्ताच्या भौगोलिक संरचनेमध्ये आपल्या देशामधला काही भाग असा आहे की जो राजकीय अधिकृत भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भाग नाही, पण तिथली माणसं वारीला येतात. कर्नाटक मधली माणसं येतात,
काही प्रमाणात तामिळनाडूतली येतात, काही प्रमाणात मध्य प्रदेशातली येतात. आणि म्हणून इरावतीबाई असं म्हणतात, ज्या देशातील लोक वारीला येतात त्याला महाराष्ट्र म्हणतात. वेगळा कुठचाही राजकीय वणवा मला यातून पेटवायचा नाही, परंतु राजकीय विश्वाच्या पलीकडच्या भावविश्वामधल्या आपल्या भावनांचा भूगोल किती वेगळा असतो अशा सांगणाऱ्या या दोन व्याख्या. आणि म्हणून मला इरावतीबाई कर्व्यांचं परिपूर्ती हे पुस्तक सदैव आठवतं. या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेनं वेगवेगळ्या समाजातल्या स्त्रियांचं वर्णन येतं. या पुस्तकातला पहिलाच लेख आहे प्रेमाची रीत. त्या काळामध्ये इरावतीबाई जर्मनीला राहायला गेल्या होत्या, शिकायला गेल्या होत्या, पुढे व्यवसायानिमित्त प्रोफेशन निमित्त गेल्या होत्या. त्याच्या आधीच त्यांचे यजमानही गेले होते. त्यांच्या यजमानांच्या तिथल्या वास्तव्यापासून तिथल्या एका जर्मन कुटुंबांशी त्यांचं जवळचं नातं दिलं होतं. आणि त्याच्यामध्ये एक जर्मन म्हातारी स्त्री राहत असते. एकदा ती इरावतीबाईंवरती चिडते आणि इरावतीबाईंना म्हणते, मी इतकी दुष्ट आहे का, मी इतकी तुला आवडत नाही का? इरावतीबाईंना कळत नाही की ही असं का म्हणतेय. मग त्या विचारतात, अहो झालं काय, तुम्ही तर माझ्या घरातल्याच सारख्या आहात, माझ्या नवऱ्यापासून सगळ्यांना ओळखता, तुम्ही मला इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी ओळख करून दिली, इथे माझं राहायचं घर शोधून दिलं, मी इथे युनिव्हर्सिटीत येणार म्हणल्यानंतर तिथल्या 2-4 वेगवेगळ्या प्रोफेसर्सच्या आधी तुम्ही ओळख करून दिलीत, घेतलीत आणि मग माझी ओळख करून दिलीत, मला कशाला तुमच्यावर राग असेल, तुम्ही असं का म्हणता? तर ती जर्मन म्हातारी इरावतीबाईंना असं म्हणते, अगं मी प्रेमाने तुझा मुका घेतला की पहिलं तू काय करतेस, तर तू तो गाल पुसून टाकतेस, लगोलग तुझा गाल पुसून टाकावा इतकी कमी वाईट आहे. यातनं दोन संस्कृतींचा फरक दाखवताना इरावतीबाई त्यांना भेटलेल्या एका वेगळ्याच गौरीचं वेगळंच रूप दाखवून देतात. कर्व्यांच्या घरात गौरी कर्वे नंतर आलेत, हे आपल्याला एक वेगळा संदर्भ आहे. आणि या लेखामध्ये ते म्हणल्या, अशा पद्धतीनं कोणीतरी भेटल्यानंतर तो आपला कुटुंबीय आहे म्हणल्यानंतर वयाचा विचार न करता, नात्याचा विचार न करता एकमेकांना मिठीत घेणं, एकमेकांच्या गालावरती ओठ टेकवणं हे पाश्चिमात्य संस्कृतीमधलं सौहार्द्याचं लक्षण आहे. आपल्याकडे सौहार्द्य नसतं असं नाही, पण आपल्याकडे सौहार्द्य आई मुलाला धपाटे मारून सुद्धा व्यक्त करते असं सौहार्द्य नसतं. म्हणजे नकळत ज्या बगाशी ब्लर्बमध्ये मी महाराष्ट्रातल्या गौरायांचा उल्लेख केला, त्यात महाराष्ट्रातल्या गौराईची प्रेमाची रीत वेगळी असते आणि जर्मनमधल्या गौराईची प्रेमाची रीत वेगळी असते असं इरावतीबाई सांगून जातात. बरं, दोन्हीतनं नात्याची परिपूर्ती होत असते हे वेगळेपणाने सांगावं लागत नाही. आणि मग हाच धागा पुढे पकडत पुढच्या लेखामध्ये त्याचं नाव आहे वेड लागलेलं घर. इरावतीबाईंच्या घरातली 2-3 मुलं आणि आजूबाजूची मुलं यातनं करत आलेलं वर्णन आणि इरावतीबाईंच्या घरातली खरं गौराई इतरांवरती कशी दादागिरी करते आणि ती केली नाही तर कशी गंमत होते याचं वर्णन करणारा सुंदर लेख म्हणजे वेड लागलेलं घर. हे प्रत्यक्षात पाहिलेली माणसं आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इरावतीबाई हे मुळातच ह्या भूगर्भशास्त्रज्ञ आहेत, मानववंशशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणच्या उत्खनन मोहिमांमध्ये इरावतीबाईंचा सहभाग असायचा. अशाच एका सहभागावर आधारित एक लेख आहे, जन्मांतरीची भेट. जन्मांतरीची भेट असं म्हणण्याचं कारण असं की मुळामध्येच तिथे त्या एका ठिकाणी असं काही उत्खनन करत असताना आणि हजारो वर्षांपूर्वीचे एका कुटुंबियांचे सांगाडे तिथं हाती लागतात. त्या पुरुषाचा कुणीतरी खून केलेला असतो आणि त्याच्याबरोबर त्याच्यानंतर ते जिवंत असतानाच त्याचा कुत्रा, त्याची बायको, त्याचा नोकर यांनाही मारून टाकलेलं असतं. आणि मग इरावतीबाई त्या स्त्रीचा जेव्हा सांगाडा नंतरच्या काळात त्यांच्या हाती लागतो, दाभणाच्या सुईच्या माध्यमातून त्या सांगाड्यातली धूळ तिच्या डोळ्याच्या बुबुळातली धूळ अशी त्या परत साफ करत असतात. जसजशी ही धूळ बाजूला होते तसतसं इरावतीबाईंना तो सांगाडा तर स्पष्ट होतोच आणि मग ते स्पष्ट होत जाणाऱ्या सांगाड्याचं वर्णन करत असताना इरावतीबाई वाचकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण करतात. तसा प्रश्न म्हणून तो संपूर्णपणाने तितक्या प्रकटपणाने या लेखामध्ये येत नाही, पण इरावतीबाईंची शब्दशैलीच इतकी भावगर्भ आहे, ती तुमच्या नकळत तुमच्या मनामध्ये प्रश्न करतात की त्या उत्खननामध्ये त्या सांगाड्यावरती काळाच्या ओघामध्ये जमा झालेली धूळ होती. आत्ताच्या स्त्री स्वातंत्र्याच्या नावाच्या पुकाऱ्याच्या जमान्यामध्ये सुद्धा काही वेगळ्या ग्रह, अपग्रह, पूर्वग्रह, दूषित ग्रह यांची ही धूळ होते का? आणि मग इरावतीबाई त्या लेखाच्या शेवटी प्रश्न विचारतात, मी ती का ती मी? हे मी ती का ती मी आहे, याला जन्मांतरीची भेट असं म्हणलंय. हा लेख ज्या वेळेला मी वाचतो ना त्या वेळेला का कोण जाणे तसा पटकन संदर्भ असतो अशातला भाग नाही.
परंतु मधुकर तोरणमलांचं नंतर गोष्ट जन्मांतरीची नावाचं नाटक आलं तर, आणि त्याच्यामध्येही अशाच पद्धतीचे या दोन्हीमध्ये जन्मांतरी एवढंच फरक नसतो. काही पूर्वजन्म त्याचे संचित घेऊन येतात, काही पूर्वसंचितातनं जन्म होतो, आणि मग या दोन जन्मांचं संचित म्हणजे जन्मांतरीची गोष्ट असते का, किंवा जन्मांतरीची भेट असते का, असे प्रश्न उभं करणारं असं लेखन म्हणजे परिपूर्तीतला जन्मांतरीची भेट. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या स्त्रियांकडे, वेगवेगळ्या गौराईंकडे, कधी इरावतीबाई या परिपूर्ती या त्यांच्या पुस्तकामध्ये कधी स्त्री आणि संस्कृती म्हणून बघतात, कधी बीजक्षेत्र म्हणून बघतात, कधी मारीकुट्टी म्हणून बघतात, कधी गौराई म्हणून बघतात, कधी एकेश्वरी पंथाचा विजय म्हणून बघतात, कधी सीतेला जे जुळं झालं ते खरंच जुळं झालं होतं का, मग त्या लवकुशाच्या गोष्टीतली लवकुशांच्या जन्माविषयीची एक गोष्ट सांगत जुळी मुलं म्हणून बघतात, कधी स्त्रीराज्य म्हणून बघतात, कधी तत्वाचा प्रश्न निर्माण करणारा मराठ्यांचा मठ्ठपणा म्हणून बघतात. आणि या पुस्तकातला थोडा वेगळा संदर्भ, पण शेवटी मानवी समाजाला तो सनातनपणानं उभा राहतो, आणि त्याचं उत्तर शोधणं ही परिपूर्ती असते. असा लेख म्हणजे दिक्काल. मी कळकळीची विनंती करीन की हा भाग ऐकल्यानंतर किंवा एरवीही जर परिपूर्ती हे पुस्तक वाचणार असाल तर दिक्काल हा लेख सगळ्यात पहिल्यांदा वाचा. त्या दिक्कालामधली फक्त 2 वाक्य तुम्हाला उदाहरणादाखल देतो आणि ह्या व्हिडिओच्या समारोपाकडे वळतो. दिक्कालामध्ये त्या शांतपणे म्हणतात, आपली काळाची जाणीव दिशेच्या जाणीवेशी जखडून टाकलेली असते. काल ही एक संवेदना आहे व तिचं मोजमाप करायचंच तर कालपरिमाणानेच ते व्हायला पाहिजे. कारण सर्वच संवेदना आत्मगत आणि स्वतंत्र असतात. म्हणजे दिक्काल असणं आणि दिक्कालाची जाणीव असणं या दोन्हीची गणितं असतात. मग ते कसं असतं तर त्या शांतपणाने एक उदाहरण देतात. तो परिच्छेद मुळात वाचतो. मी आगगाडीच्या डब्यातनं प्रवास करताना बाहेरचे सर्व पदार्थ विरुद्ध दिशेनं धावताना दिसतात, पण मी स्वतः गतिमान आहे याची जाणीव मला नसते. पृथ्वी बरोबर पृथ्वीवरील सर्वच सजीव निर्जीव पदार्थ फिरत असतात, पण त्याची आपल्याला जाणीव कुठं असते. आपल्याला जाणीव आहे ती फक्त पृथ्वीच्याच गतीनं न फिरणाऱ्या वस्तूंची, आणि आपण त्याचा कालमापनासाठी उपयोग करतो. वस्तूंचं स्थित्यंतर म्हणजे काळ, अशीच आपण काळाची व्याख्या करून टाकली. सूक्ष्मात सूक्ष्म व मोठ्यात मोठा काळ गेला हे दाखवतानाही आपण याच व्याख्येचा आधार घेतो. निमिष मात्र म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांची अवकाशात जाणारी एक हालचाल. जैन वाङ्मयात काळाचं एक अचाट कोष्टक सापडतं. एक महायोजन लांब, तितकीच रुंद आणि तितकीच खोल अशी विहीर खणावी. ती कोकराच्या अगदी अतिशय बारीक कापलेल्या केसांनी इतकी ठासून भरावी की त्याच्यावरून पूर लोटला तरी फक्त वरचा थरच भिजावा. अशा या विहिरीतून दर युगशतानंतर एक एक केस काढीत ती रिकामी होण्यास जो वेळ लागेल तो पल्योपमा काळ. जैनांच्या कल्पनाशक्तीचं कौतुक वाटतं, पण त्यांनाही काळाची कल्पना आली असं म्हणवत नाही. सर्व परिमाण मुळी दिशेचीच दिलेली आहेत. युग हा शब्द तेवढा कालदर्शक आहे. आणि मग त्याच एका विशिष्ट काळाकडे इरावतीबाईंच्यातला मानववंशशास्त्रज्ञ इरावतीबाईंच्या शरीरातला, आत्म्यातला, बुद्धीतला एक समाजशास्त्रज्ञ कसं बघतो याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणून या पुस्तकातला एक वेगळा लेख आणि त्याचा एक पॅरेग्राफ वाचतो की एकंदरीतच महाराष्ट्राची जडणघडण अशी कशी झाली याचा किती एका वेगळ्या अर्थाने घडलेली घटना, फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. इरावतीबाई परिपूर्ती या त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात, इंग्रज यायच्या आधीच्या महाराष्ट्राचाच इतिहास घ्या ना. 58 सालचं बंड, पेंढाऱ्यांचा उपद्रव, दुर्गादेवीचा दुष्काळ, पानिपतच्या लढाया, निजामाशी लढाया, कर्नाटकातील लढाया, शिवाजी आणि राजाराम यांच्या वेळेचं सतत पावशतकाचं स्वातंत्र्य युद्ध यात सारखी माणसं मरत होती. मूल होण्याच्या वयाच्या तरुण मुली विधवा होत होत्या आणि त्यातून प्रजोत्पत्तीला आळा बसत होता. मराठी इतिहासाचे गाडे विद्वान असं सांगतात की औरंगजेबाचा फौजेत असलेले तरुण जवान म्हातारे होऊन दिल्लीला पोचले आणि सर्व उमेद रणांगणावर गेल्यावर कित्येकांचे निर्वंश झाले असं एका जुन्या बखरकाराने लिहिलंय. ही परिस्थिती जी त्यांची, तर खुद्द ज्यांच्या भूमीवर युद्ध चाललं होतं त्यांच्या कुटुंबांची किती धुळधाण झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्याच्याही मागे गेले तरी मुसलमान, राजवट, यादव, राष्ट्रकूट, चालुक्य, शातवाहन, अगदी ख्रिस्त शतकाच्या पूर्वीपासूनचा इतिहास म्हणजे 2000 वर्षांच्या लढायांचा आणि राज्यक्रांत्यांचा इतिहास आहे.
महाराष्ट्र इतरांशी लढत होता आणि इतर महाराष्ट्राशी लढत होते. सर्व भारतभर राष्ट्राचे लढे चाललेच होते. लढाई, अशांतता, झगडा ही राष्ट्रांची नेहमीची प्रकृती होती आणि दीर्घकालीन शांतता हीच विकृती होती. जी लढाईत मरत नसत अशा अर्भकांना पटकी, देवी, उपासमारी घेऊन जात. पण इंग्रजांच्या राज्यापासून ही स्थिती पार बदलली. एक वेगळा दिक्काल, एक वेगळं स्त्रीराज्य, एक वेगळ्या गौराया. आणि या पुस्तकातला परिपूर्ती या इरावतीबाई कर्व्यांच्या पुस्तकातला, ज्यांची पहिली आवृत्ती 75 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाली, असा एक अप्रतिम लेख म्हणजे नवकलेवर. जगन्नाथपुरीच्या देवळाची ही कथा आहे. बलभद्र, जगन्नाथ आणि सुभद्रा या तिघांच्या मूर्तीला देवतात्रय असा वेगळा शब्द वापरत एक ही कथा सुरू होते. या कथेचा गाभा असा आहे की त्या देवळामध्ये अशी प्रथा आहे की दर 20 वर्षांनी जेव्हा अधिक आषाढ येतो तेव्हा जगन्नाथाच्या देवळातल्या मूर्ती नव्यानं बनवतात. मग नव्यानं बनवलेली मूर्ती जेव्हा प्राणप्रतिष्ठित केली जाते तेव्हा जुनी मूर्ती कलेवर म्हणून काढली जाते. याची प्रतिष्ठा आणि त्याची कलेवरता एकाच वेळेला पूजाबद्ध होत असते आणि म्हणून याचं नाव नवकलेवर. आणि मग अशी एक पौराणिक कथा सांगत सांगत या दोघांची कधीही भेट होत नाही असं सांगत सांगत इरावतीबाई लिहून जातात. जगात प्रत्यही म्हणजे सदैव जगात प्रत्यही हा नवकलेवर उत्सव चाललेला असतो. व्यक्ती मरतात पण जीव जाता जात नाही. नवकलेवर धारण करून आपण असतोच की. शुद्ध जीवनातल्या जुन्या आणि नव्या कलेवराची भेट कधीच होत नसते. हा जितके वेळेला मी लेख वाचतो ना त्यावेळेला मला असं वाटतं की त्या 3 मूर्ती, त्यांचं ते आषाढामध्ये 20 वर्षाच्या अधिक आषाढामध्ये होणारी पुनर्प्रतिष्ठा हे सांकेतिक आहे. आपल्या भावनाही आपण अशाच बदलत असतो का? आणि मग आपल्याही भावभावनांची कलेवर होत असतात का? काय योगायोगे पहा. जिजीविषा हा शब्द स्त्रीलिंगी, इच्छा हा शब्द स्त्रीलिंगी, आकांक्षा हा शब्द स्त्रीलिंगी, स्फूर्ती हा शब्द स्त्रीलिंगी, स्वप्न हा शब्द स्त्रीलिंगी. मग ही सगळे स्त्रीलिंगी शब्द आपल्या आयुष्याच्या गौराया की आपल्या आयुष्याची नवकलेवर? हासा प्रश्न विचारणारे हे 18 लेख म्हणजे 75 वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं इरावतीबाई कर्व्यांचं पुस्तक परिपूर्ती. या पुस्तकाची पानं मी मगाशी म्हटलं तसं 139. याची किंमत 200 रुपये. प्रकाशक देशमुख आणि कंपनी. पुस्तकाचं नाव परिपूर्ती. लेखिका इरावतीबाई कर्वे. 75 वर्ष आपल्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाची पूर्ण करणारं 2024 साली पूर्ण करणारं पुस्तक परिपूर्ती. मनपूर्वक धन्यवाद. भाव शेखर.